नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश घुसळकर, अनअकॅडमी प्लस एज्युकेटर एमपीएससी इंग्लिश बाय घुसळकर सर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये देखील आपण काही संभाव्य इंग्रजी ग्रामर प्रश्नांचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत. हे सर्व प्रश्न तुम्हाला येऊ घातलेल्या म्हाडा एक्झाम असेल किंवा तलाठी एक्झाम असेल किंवा इतर सरळ सेवेच्या ज्या काही सर्व परीक्षा आहे, या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे सर्व प्रश्न आहे. या प्रश्नांची सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यातला हा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर या ठिकाणी शेअर करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरी अंतर्गत अनअकॅडमीवरती देखील आपले क्लासेस या ठिकाणी चालू असतात. जर तुम्हाला अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला खाली एक कोड दिसत आहे, उमेश 11 हा माझा रेफरल कोड आहे. हा रेफरल कोड वापरून तुम्ही अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता, जिथे तुम्हाला 20% डिस्काउंट देखील या ठिकाणी मिळेल आणि तुम्हाला संपूर्ण इंग्रजी व्याकरण या ठिकाणी एक्झाम ओरिएंटेड अप्रोचनी या ठिकाणी शिकता येतील. त्याचबरोबर अनअकॅडमीवरती काही फ्री कंटेंट देखील असतात, स्पेशल क्लासेस देखील चालू असतात. ते स्पेशल क्लासेस देखील तुम्हाला या ठिकाणी माझ्या YouTube सोबत त्या ठिकाणी बघता येतील. तर आपण सुरुवात करूया आजच्या या सेशनला. या सेशनमध्ये आपण संभाव्य इंग्रजी ग्रामर प्रश्नांचा आढावा या ठिकाणी घेत आहोत. सो माय ग्रँडमदर डॅश डॅश गो टू टेम्पल एव्हरी मॉर्निंग. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ऑप्शन दिले आपल्याला खाली बघा, आउट टू, यूज टू, आउट आणि यूज. तर खालीलपैकी कोणता ऑप्शन आपण या दिलेल्या ब्लँकमध्ये फिलअप करणार, जेणेकरून आपलं सेंटेन्स या ठिकाणी ग्रॅमॅटिकली करेक्ट बनेल. माय ग्रँडमदर डॅश डॅश गो टू टेम्पल एव्हरी मॉर्निंग. चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन अँड फिलअप इट इन द गिवन ब्लँक. चूज द राईट ऑप्शन. आपल्याला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तो पर्याय क्रमांक या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आपल्याला या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर पुढीलपैकी कोणता पर्याय क्रमांक आपण इथे फिलअप करणार. यस, सोपा प्रश्न आहे. आपल्याला मॉडेल वर्बवरती प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा प्रश्न अत्यंत उपयुक्त आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. इथे राईट आन्सर मिळते पर्याय क्रमांक 2. यूज टू आपल्याला इथे वापरावा लागेल. माय ग्रँडमदर यूज टू गो टू टेम्पल एव्हरी मॉर्निंग. आता लक्षात घ्या, यूज टू हा जो मॉडेल वर्ब आहे, हा आपल्याला पास्टमधली जी तुमची हॅबिच्युअल ॲक्शन आहे, रेग्युलर घडणारी कृती आहे, रेग्युलर घडणाऱ्या कृती दाखवण्यासाठी आपण यूज टू या मॉडेल वर्बचा वापर सेंटेन्समध्ये करत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 तुम्हाला या ठिकाणी वापरावा लागेल. आउट टू आपण या ठिकाणी वापरू शकत नाही. आउट टू हा ऑब्लिगेशन दाखवतो. ओके, आउट इथे येणार नाही आणि यूज देखील येत नाही. हे तर 2 चुकीचेच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक तुमचा 2 या ठिकाणी राईट आहे. हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे नियमित घडणारी कृती. सो माय ग्रँडमदर यूज टू गो टेम्पल एव्हरी मॉर्निंग. माझी आजी दररोज सकाळी मंदिरात जायची, असं आपण या ठिकाणी म्हणणार. तर तिची ती नियमित कृती आहे, नित्याची कृती आहे, आपल्याला असं लक्षात येत आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. फाइंड आउट द एरर पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. यस, आपण इथे ओल्ड पण वापरू शकतो पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये. ओके, खाली तुम्हाला एक सेंटेन्स दिलाय आणि ते 3 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. ए पार्ट, बी पार्ट आणि सी पार्ट. तर वाक्याच्या कोणत्या पार्टमध्ये एरर आहे तो तुम्हाला बघायचा आहे. मनी विच इज द सोर्स ऑफ द हॅपीनेस इन द लाईफ बिकम अ सोर्स ऑफ पिरल अँड कन्फ्युजन अनलेस वी कंट्रोल इट. बघा, सोपं सेंटेन्स आहे आणि अगदी सगळ्यांना लक्षात आलं असेल याचा मीनिंग देखील. या वाक्यामध्ये कोणत्या भागामध्ये एरर आहे तो एरर पार्ट आपल्याला शोधायचा आहे. मनी विच इज द सोर्स ऑफ हॅपीनेस इन लाईफ बिकम अ सोर्स ऑफ पिरल अँड कन्फ्युजन अनलेस वी कंट्रोल इट. यस, चूज द राईट ऑप्शन. आपल्याला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. अगदी छान, सोपा प्रश्न आहे. प्रत्येकाला याचं उत्तर यायलाच हवं. ओके, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला मिळतोय पर्याय क्रमांक 2. ओनली बी या पार्टमध्ये आपल्याला इथे एरर दिसतोय. मनी विच इज द सोर्स ऑफ हॅपीनेस. लक्षात घ्या, हॅपीनेस हे जे काही नाऊन आपण इथे वापरलेलं आहे, हे कशा प्रकारचं नाऊन आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाम आहे. आणि भाववाचक नामासोबत आपण सेंटेन्समध्ये आर्टिकलचा वापर करू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मध्ये इथे एरर आहे.
एरर शोधताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एरर हा आपल्याला सहज असा सापडत नसतो. त्यासाठी पूर्ण डिटेल्स ग्रामरचा स्टडी तुम्हाला इथे असावा लागतो. म्हणजे वाक्यामध्ये आपण इथे बघा, मनी विच इज द सोर्स ऑफ. इथे जी वाक्याची बिगिनिंग झाली आहे, मनी हा आपला या ठिकाणी वाक्याचा सुरुवातीला वापरलेला जो सब्जेक्ट आहे, त्याबद्दल पुढे काय माहिती दिली आहे का? तर मनी विच इज द सोर्स ऑफ. एक लक्षात घ्या, वाक्य जसं आपण मराठीमध्ये मराठी व्याकरणामध्ये आपण वाक्याचं व्याकरण चालवतो, त्या पद्धतीनं तुम्हाला इथे मेथड इथे वापरायची आहे, की दिलेल्या नामानुसार इथे आर्टिकल बरोबर आहे का? दिलेल्या नामानुसार इथे क्रियापद बरोबर आहे का? म्हणजे वाक्याचा कर्ता सिंग्युलर असेल, तर क्रियापद सिंग्युलर आहे का? प्लुरल आहे का? त्या नाउनचं जेंडर काय आहे? मग तो मॅस्क्युलाईन असेल, तर मॅस्क्युलाईन प्रोनाउन पुढे वापरलेला आहे का? हे तुम्हाला सगळं तिथे बघायचं आहे. ओके. सो हा थोडासा वास्ट टॉपिक आहे. तो मी तुम्हाला आपल्या स्पेशल क्लासमध्ये परत एकदा एक्सप्लेन करेन. पर्याय क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी राईट आन्सर असेल. लक्षात ठेवायचं आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउनच्या सोबत तुम्हाला आर्टिकल इथे वापरता येणार नाही. क्वेश्चन नंबर 3 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. द मेडिसिन हॅड गुड इफेक्ट. वन ऑफ माय फ्रेंड सोल्ड ऑल हिज इफेक्ट टू पे द डेप्ट. पुढीलपैकी कोणतं वाक्य तुमचं या ठिकाणी राईट आहे? चूज द करेक्ट ऑप्शन. बोथ, बोथ करेक्ट, नायदर दोन्ही करेक्ट नाहीये. ओके. नायदर म्हणजे दोन्ही पण नाही. ओनली ए अँड ओनली बी. पुढीलपैकी कोणता राईट ऑप्शन असेल? चूज द करेक्ट ऑप्शन. द मेडिसिन हॅड गुड इफेक्ट्स. वन ऑफ माय फ्रेंड सोल्ड ऑल हिज इफेक्ट टू पे द डेप्ट. आयडेंटिफाय द ॲप्रोप्रिएट ऑप्शन. योग्य पर्याय क्रमांक शोधायचा आहे. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगा की आपला राईट पर्याय क्रमांक पुढीलपैकी कुठला असेल. यस, प्रयत्न करा मित्रांनो. प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्याला इथे यायला हवं. परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. तर चुकलात तर इथे शिकायला मिळेल. ओके. त्यामुळं प्रयत्न करत चला. पुढीलपैकी कोणतं सेंटेन्स या ठिकाणी करेक्ट आहे? फक्त ओनली ए, ओनली बी, बोथ करेक्ट, बोथ इनकरेक्ट म्हणजे नायदर. इथे लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 तुमचा राईट आन्सर असेल. नायदर. दोन्ही पण वाक्य या ठिकाणी कशा आहेत? इनकरेक्ट स्वरूपाचे आहे. आता लक्षात घ्या, इनकरेक्ट का आहे? इथे तुम्हाला लक्षात येत आहे, एक गोष्ट सिमिलर या 2 सेंटेन्समध्ये तुम्हाला दिसली असेल. एक म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये इफेक्ट आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये देखील आपण इथे इफेक्ट वापरलेला आहे. म्हणजे यामध्येच काहीतरी कन्फ्युजन आपल्याला इथे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. बरोबर का? मग इफेक्टचा वापर पुढीलपैकी कोणत्या सेंटेन्समध्ये बरोबर आहे, हे तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. इंग्रजी भाषेमध्ये जेव्हा आपण सेंटेन्समध्ये 2 सीन लक्षात घ्या, इफेक्ट 2 प्रकारचे आहेत. एक EFFECT आणि एक अफेक्ट. ओके. या दोघांचाही अर्थ परिणाम असा होतो. बरोबर? या दोघांचाही अर्थ परिणाम असा या ठिकाणी होतो. मग यातला कोणता बरोबर आहे? आता लक्षात घ्या, यामध्ये पण 2 गोष्टी आहेत. इफेक्ट जर तुम्ही सिंग्युलर वापरला आणि इफेक्ट जर तुम्ही प्लुरल वापरला, तर याचे 2 मीनिंग या ठिकाणी होतात. एक इफेक्ट म्हणजे या ठिकाणी तो परिणाम आहे आणि इफेक्ट्स जर त्याला यस लावला, तर त्या ठिकाणी तो संपत्ती बनतो. त्याचा मीनिंग काय होतो? वेल्थ, संपत्ती. ओके. आणि हा इफेक्ट म्हणजे परिणाम राहतो. आता यामध्ये जे पहिले सुरुवातीचे दिलेले इफेक्ट आहे, दिस इज नाउन आणि दिस इज वर्ब. हे क्रियापद आहे. एक लक्षात ठेवा. ओके. मग आता वाक्याचा मीनिंग बघा. द मेडिसिन हॅड गुड इफेक्ट. औषधीला चांगला परिणाम होता. ओके. चांगला परिणाम होता असं म्हणताना आपल्याला इथे नाउन म्हणून वापरायचा आहे आणि तो सिंग्युलर इथे वापरावा लागेल. म्हणजे या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये जो यस आलेला आहे, दिस इज रॉंग सेंटेन्स. हे चुकीचं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये काय म्हटलंय? वन ऑफ माय फ्रेंड्स सोल्ड ऑल हिज इफेक्ट्स. कारण की आपल्याला संपत्ती म्हणून त्याचा वापर करायचा आहे. इथे तुम्हाला यस लावावा लागेल. म्हणून हे पण वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. वन ऑफ माय फ्रेंड सोल्ड ऑल हिज इफेक्ट टू पे द डेफ्ट. माझ्या अनेक मित्रांपैकी एका मित्राने काय केलंय? त्याची सर्व संपत्ती, ते जे कर्ज असेल, ते कर्ज फेडण्यासाठी विकली आहे. असं आपल्याला इथे वाक्याचा मीनिंग मिळतोय. सो दोन्ही पण वाक्य इथे इनकरेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. फिल इन द ब्लँक विथ सुटेबल प्रोनाउन. योग्य प्रोनाउनचा वापर करायचा आहे. द हाऊस डॅश डॅश इन आय लिव्ज ही इज अ गुड वन. पुढील पर्याय क्रमांक राईट कुठला असेल? चूज द राईट ऑप्शन. द हाऊस इन, चूज द राईट ऑप्शन. योग्य पर्याय क्रमांक शोधायचा आहे. इथे तुम्हाला विच, दॅट, वेअर आणि दीज हे ऑप्शन दिलेले आहे. योग्य पर्याय क्रमांक शोधायचा आहे. ओके. यस.
एक मिस्टेक आहे इथे. लिव्ज आपल्याला इथे सिंग्युलर वर्ब वापरावा लागेल. हा V5 दिसतोय. ओके, बाय मिस्टेक आहे. ओके, पर्याय क्रमांक इथे पुढीलपैकी कुठला वापरावा लागेल तो तुम्हाला शोधायचा आहे. विच, दॅट, वेअर की धिस. चूज द राईट ऑप्शन. द हाऊस, इन विच. पर्याय क्रमांक 1 वापरावा लागेल. दॅट वापरता येणार नाही. वस्तू आहे. ओके, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट आहे. वस्तू नाही, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट आहे. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टसाठी आपण इथे काय वापरणार? विच वापरणार. द हाऊस इन विच आय लिव्ह इज अ गुड वन. ओके, ज्या घरामध्ये राहतो ते कसं आहे? एक छान घर आहे असं आपण इथे म्हणतोय. इथे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट आल्यामुळं आपण इथे विच हा रिलेटिव्ह प्रोनाउन या सेंटेन्समध्ये इथे वापरणार. दॅट येणार नाही. ओके, व्हेअर देखील आपण इथे वापरणार नाही आणि धिस देखील आपल्याला वापरता येणार नाही. पर्याय क्रमांक केवळ 1 तुमचा या ठिकाणी राईट असेल. क्वेश्चन नंबर 5 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह वर्ड फॉर द अंडरलाइनेड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. वाइल्ड फायर डिस्ट्रॉय thousands of acre in forest across the state. चूज द राईट ऑप्शन. योग्य पर्याय क्रमांक शोधायचा आहे. डिस्ट्रॉय हा वर्ड तुम्हाला अंडरलाईन करून दिलेला आहे आणि डिस्ट्रॉय साठी पुढीलपैकी कोणता वर्ड ॲज अ सिनॉनिम तुम्हाला इथे वापरता येईल? फेंड, डिसऑनरेबल, डिमॉलिश आणि आउटब्रेक. चूज द राईट ऑप्शन. योग्य पर्याय क्रमांक सांगायचा आहे. वाइल्ड फायर, यू नो वाइल्ड फायर. वाइल्ड फायरचा अर्थ होतो वनवा. ओके, वाइल्ड फायर डिस्ट्रॉय thousands of acre in the forest अक्रॉस द स्टेट. इथे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 तुमचं राईट आन्सर मिळेल. डिमॉलिश. डिस्ट्रॉय म्हणजे या ठिकाणी नष्ट पावणे. ओके, किंवा नुकसान होणे, नष्ट पावणे या अर्थाने. ओके, तर वनवा जो असतो, आग जी असते फॉरेस्टमध्ये लागलेली, तिला आपण वनवा असं म्हणतो. तर वनवाने काय केलं? डिस्ट्रॉय 1000 ऑफ एकर इन फॉरेस्ट अक्रॉस द स्टेट. ओके, तर लक्षात घ्या, हजारो एकर जंगलातली जी काही जमीन आहे ती जमीन वनवामुळे या ठिकाणी काय झाली? नष्ट झाली. ओके, सो डिमॉलिश झाली. पर्याय क्रमांक 3 तुमचं वापरावं लागेल. डिसऑनरेबल येत नाही. फेंड देखील आपण इथे वापरू शकत नाही. आउटब्रेक देखील तुम्हाला इथे वापरता येणार नाही. पर्याय क्रमांक केवळ 3 तुमचं राईट आन्सर इथे असेल. चूज वन वर्ड दॅट इज मोस्ट क्लोजली ऑपोजिट इन द मिनिंग टू द अंडरलाइनेड वर्ड. खाली तुम्हाला एक वर्ड दिलाय, डिट्रॅक्शन. डिट्रॅक्शनच्या ऑपोजिट विचारलाय. डिट्रॅक्शनच्या ऑपोजिट पुढीलपैकी आपण कोणता वर्ड वापरणार? कॉन्ट्रॅक्शन, फ्लॅटरी, केनरी आणि डिकॉन. चूज द राईट ऑप्शन. यस, ज्यांना उत्तर येते ना त्यांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर ओळखायचं आहे. डिक्रॅशनच्या ऑपोजिट विरुद्ध अर्थाचा वर्ड पुढीलपैकी कोणता आपण इथे शोधणार? तो पर्याय क्रमांक मेन्शन करा. डिट्रॅक्शनच्या ऑपोजिट. यस, हे सर्व प्रश्न मित्रांनो, ही जी वर्ड आहे यापूर्वी आपल्याला MPSC मध्ये परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. सो आपल्याला माहिती पाहिजे या प्रश्नाचं उत्तर पुढीलपैकी कुठलं असेल. इथे पर्याय क्रमांक 2 तुमचं राईट आन्सर मिळते. फ्लॅटरी. ओके, फ्लॅटरी म्हणजे काय? एक प्रकारची खुशामत करणे किंवा स्तुती करणे. ओके, एखाद्या व्यक्तीची खुशामत करणे, स्तुती करणे. ओके, या पद्धतीनं. डिट्रॅक्शनचा अर्थ काय होतो? निंदा करणे. निंदा करणे, मानहानी करणे. ओके, मानहानी करणे. एखाद्या व्यक्तीची आपण काय करतो? मानहानी करतो, निंदा करतो. मग त्याच्या ऑपोजिट काय वापरता येईल? फ्लॅटरी तुम्हाला इथे वापरता येईल. फ्लॅटर म्हणजे खुशामत करणे, हाजी हाजी करणे या अर्थाने हा वर्ड देखील वापरला जातो. कॉन्ट्रॅक्शन येणार नाही. कॉन्ट्रॅक्शनचा अर्थ काय होतो? आकुंचन होणे. ओके, आकुंचन. एक्सपांड वापरतो आपण. एक्सपांडच्या ऑपोजिट कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच आकुंचन पावणे. ओके, केनरी येत नाही. केनरीचा अर्थ होतो तोफखाना. तुम्हाला तोफखाना माहिती असेल सगळ्यांना. ओके, हे देखील आपलं येणार नाही. आणि डिकॉन देखील आपल्याला इथे यूज करता येणार नाही. पर्याय क्रमांक केवळ 2 तुमचा इथे राईट आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 7 बघा. विच अमॉंग द गिव्हन ऑप्शन इज द मोस्ट अप्रोप्रिएट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द सेंटेन्स बिलो. खाली तुम्हाला सेंटेन्स दिलाय, द डॉक्टर गेव हिम मेडिसिन. डॉक्टरने त्याला औषधी दिली होती. या वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे? पॅसिव्ह फॉर्म ओळखायचा आहे. पॅसिव्ह स्वरूपाची वाक्यरचना पुढीलपैकी कुठली आहे? मेडिसिन हॅज बीन गिव्हन टू हिम बाय द डॉक्टर. मेडिसिन वॉज गिव्हन टू हिम. ही हॅज बीन गिव्हन मेडिसिन बाय द डॉक्टर आणि ही वॉज गिव्हन मेडिसिन. हे 4 सेंटेन्स दिले. परत तुम्हाला तुमच्या लेफ्ट साईडला राईट साईडला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे AB, त्यानंतर AC. ओके, जो पर्याय क्रमांक असेल तो तुम्हाला इथे शोधायचा आहे. 4ही पर्याय रीड करा आणि सांगा की या पुढीलपैकी या प्रश्नाचं उत्तर पुढीलपैकी राईट कुठलं असेल. चूज द राईट ऑप्शन.
यस, इझी क्वेश्चन आहे. या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात, व्हॉइस वरती देखील. ओके, एमपीएससीला थोडंसं बघा, या लेवलचे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. ओके, सो पर्याय क्रमांक 4 तुमचं या ठिकाणी राईट आन्सर असेल. ओनली बी अँड डी. ओके, ओनली बी अँड डी. 4 नंबरचा तुमचा ऑप्शन आहे. बी आणि डी या ठिकाणी बरोबर आहे. 2 येणार नाही. 1 आणि सी कसं येणार? ओके, द डॉक्टर गेव हिम मेडिसिन. आता लक्षात घ्या, व्हॉइस चेंज करताना आपण काय करतो मित्रांनो? व्हॉइस चेंज करताना सोपं आहे ना, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करणं हे खूप सोपं आहे. दिलेलं सेंटेन्स हे ऍक्टिव्ह स्वरूपाचं आहे. ओके, आपण इथे काय करणार? कर्ता आणि कर्म यांच्या जागांची अदलाबदल करतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. ओके, इथे ऑब्जेक्ट 2 आलेला आहे. इथे ऑब्जेक्ट कर्म 2 आहे. ओके, कर्म 2 कोणकोणते आहे? एक म्हणजे मेडिसिन, हे तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हिम हे तुमचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. 2 प्रकारचे ऑब्जेक्ट इथे आलेले आहे. एक प्रत्यक्ष कर्म आणि एक अप्रत्यक्ष कर्म. मग तुम्ही प्रत्यक्ष कर्माने वाक्याची बिगिनिंग करा किंवा अप्रत्यक्ष कर्माने वाक्याची बिगिनिंग करा, काही फरक पडत नाही. ओके, मग इथे बी नंबरच्या सेंटेन्समध्ये आपल्याला प्रत्यक्ष कर्माने वाक्याची बिगिनिंग झालेली दिसते. मेडिसिन हा सुरुवातीला वापरलाय, बरोबर. आता इथे V2 आहे. गेव हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि जेव्हा आपण पॅसिव्ह करतो, सिंपल पास्ट टेन्स आलेला असेल तर वॉज नंतर आपल्याला V3 वापरायचा आहे. सो मेडिसिन वॉज गिव्हन, या मेडिसिन वॉज गिव्हन टू हिम बाय द डॉक्टर. ओके, आता इथे याला एजंटलेस स्ट्रक्चर असं देखील म्हटलं जातं. बाय द डॉक्टर वापरलं तरी चालेल आणि नाही वापरलं तरी चालेल, पण आपल्याला मेन पॅसिव्ह करताना कर्ता आणि क्रियापद हे जिथे सुसंगत दिसतंय तो पर्याय क्रमांक शोधायचा आहे. सो पर्याय क्रमांक 2 नंबरचं वाक्य बरोबर आहे. आता इथे बघा, इनडायरेक्ट ऑब्जेक्टनी वाक्याची बिगिनिंग झालेली दिसते. ही वॉज गिव्हन मेडिसिन. ओके, ही वॉज गिव्हन मेडिसिन, त्याला औषधी देण्यात आली होती आणि मेडिसिन वॉज गिव्हन टू हिम, औषधी त्याला देण्यात आली होती. काही फरक पडत नाही, अर्थ सारखाच आहे. ओके, म्हणून दोन्ही पण वाक्य बरोबर आहे. बी आणि डी, पर्याय क्रमांक 4 राईट असेल. बिन केव्हा वापरला जातो? पॅसिव्ह करताना बिन केव्हा वापरला जातो? जेव्हा तुमचं सेंटेन्स हे परफेक्ट असतं. जर इथे वाक्य तुमचं परफेक्ट असतं, प्रेझेंट परफेक्ट, तर तुम्ही इथे हॅज बीन वापरलं असतं. ओके, सो इथे प्रेझेंट परफेक्ट नाहीच आहे, इथे तुमचा सिंपल पास्ट टेन्स आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 4 म्हणजेच बी आणि डी, जो की आपल्याला 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी राईट दिसतोय. क्वेश्चन नंबर 8 बघा. सिलेक्ट द करेक्ट ऍडजेक्टिव्ह ऑफ द नाउन इकॉनॉमी फ्रॉम द फॉलोइंग. इकॉनॉमिकल, इकॉनॉमिक, इकॉनॉमिक्स आणि फॉर बोथ फर्स्ट अँड सेकंड. इकॉनॉमी हा वर्ड तुम्हाला दिलाय आणि याच्यापासून तुम्हाला काय करायला सांगितलंय? चूज द करेक्ट ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह तयार करायचा आहे. चारही ऑप्शन रीड करा आणि सांगा यातलं ऍडजेक्टिव्ह कुठलं आहे. इकॉनॉमिकल, इकॉनॉमिक, इकॉनॉमिक्स. सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना याचं उत्तर यायला हवं. इथे राईट आन्सर मिळतंय आपल्याला. पर्याय क्रमांक तुमचा जो काही 4th आहे, बोथ ए अँड 1 आणि 2 दोन्ही पण या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. इकॉनॉमिकल आणि इकॉनॉमिक दोन्ही पण सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे. इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक आणि इकॉनॉमिकल हा देखील आर्थिकच आहे. दोन्ही या ठिकाणी बरोबर आहे, काही फरक नाही इथे. ओके, हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 राईट असेल. इकॉनॉमिक्स मात्र हा सब्जेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 9 बघा. आयडेंटिफाय द ग्रुप ऑफ वर्ड स्पेल्ड करेक्टली. खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिले आणि या 4 ऑप्शन मध्ये राईट स्पेलिंग असणारा पर्याय क्रमांक तुम्हाला शोधायला सांगितलाय. इन्फ्लुएन्झा, मॅथमॅटिक्स, जर्नी, सीझर्स. त्यानंतर क्वाइटली, नॉटी, मॅरेज, लिजेंडरी, ऑटोनॉमस, गव्हर्नमेंट, मिसाईल, पेंग्विन आणि व्हेलॉसिटी, थीफ आणि पिटीफुल आणि प्रोटीन. तर पुढीलपैकी तुमचं कोणतं या ठिकाणी राईट आन्सर आहे? पर्याय क्रमांक शोधायचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न देखील आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातात. ओके, आयडेंटिफाय द ग्रुप ऑफ वर्ड स्पेल्ड करेक्टली. एक जरी वर्ड तुम्हाला या ठिकाणी चुकीचा दिसला एखाद्या ऑप्शन मध्ये, तर तो संपूर्ण ऑप्शन या ठिकाणी रॉंग ठरतो. यस, ओके. पर्याय क्रमांक पुढीलपैकी 1 राईट आहे. इन्फ्लुएन्झा, मॅथमॅटिक्स, जर्नी आणि सीझर्स हे तुमचं राईट स्पेलिंग आहे. 2 येणार नाही. क्वाइटली चुकीचं आहे, सॉरी मॅरेज चुकीचं आहे. मॅरेजचं स्पेलिंग एकदा बघून घ्या. लिजेंडरी पण एकदा बघून घ्या. ऑटोनॉमस, गव्हर्नमेंट. ओके, गव्हर्नमेंट बघा. मिसाईलचं स्पेलिंग चुकीचं आहे. ओके,
पर्याय क्रमांक 1 राईट असेल. लास्ट क्वेश्चन आपण घेऊया. आय हॅव अ बोन टू पिक विथ यू इन दिस मॅटर. आय हॅव अ बोन टू पिक विथ यू इन दिस मॅटर. या सेंटेन्समध्ये आपल्याला अंडरलाईन केलेला जो काही पार्ट दिसतोय त्या पार्टचा या ठिकाणी करेक्ट मिनिंग काय आहे तो तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. योग्य पर्याय क्रमांक तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्या या प्रश्नाचं उत्तर पुढीलपैकी कुठलं असेल. आय हॅव अ बोन टू पिक विथ यू इन दिस मॅटर. आयडेंटिफाय द राईट ऑप्शन. सेल्फिश मोटिव्ह, ॲन अँग्री, सेल्फनेस मोटिव्ह आणि डिझायर. चूज द राईट ऑप्शन. योग्य पर्याय क्रमांक शोधा. यस, ज्यांना उत्तर येते त्यांनी प्रयत्न करा. कमेंट बॉक्समध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ओके, इथे तुम्हाला राईट आन्सर मिळते पर्याय क्रमांक 2. ॲन अँग्री हा वापरावा लागेल. आय हॅव अ बोन टू पिक विथ यू इन दिस मॅटर. ओके, आय हॅव अ बोन टू पिक विथ यू इन दिस मॅटर. लक्षात घ्या, ॲन अँग्री या अर्थाने आपल्याला या ठिकाणी हा वर्ड सेंटेन्समध्ये यूज करायचा आहे. क्लिअर? ओके, म्हणजे इथे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती रागवता, ओके, जेव्हा एखाद्याने केलेलं जे काही कृत्य असेल त्या कृत्याबद्दल एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही जेव्हा त्याच्यावरती राग भरता तेव्हा तुम्ही एक इडियम्स इथे वापरता, हॅव अ बोन टू पिक समवन. ओके, म्हणजे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवरती रागवणे. ओके, इथे बघा याचा मिनिंग तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. ओके, हॅव अ बोन टू पिक विथ समवन याचा अर्थ होतो टू वॉन्ट टू टॉक टू समवन अबाउट समथिंग अनॉइंग दे हॅव डन. टू वॉन्ट टू टॉक टू समवन म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याने केलेल्या कृत्याबद्दल रागवणे या अर्थाने ही फ्रेज सेंटेन्समध्ये वापरली जाते. आय हॅव अ बोन टू पिक विथ यू. यू हॅव बीन युझिंग माय शेवर अगेन. ओके, इथे सेंटेन्सचा वापर केलेला आहे. आय हॅव अ बोन टू पिक विथ यू. मी तुझ्यावरती रागवलेलो आहे. यू हॅव बीन युझिंग. तू काय माझं यूज केलेलं आहे? शेवर अगेन. ओके, तू माझी जी काही शेविंग मशीन आहे तू परत या ठिकाणी यूज केली आहे त्याबद्दल मी तुझ्यावरती रागवलेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार. सो हॅव अ बोन टू पिक विथ समवन याचा अर्थ काय होतो? टू अँग्री. शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, टू अँग्री एखाद्यावरती रागविणे या अर्थाने ही इडियम सेंटेन्समध्ये वापरली जाते. क्लिअर? तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचे प्रश्न या ठिकाणी अंडरस्टँडिंग झाले असतील. तर आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच मी नवीन प्रश्न घेऊन परत तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. यस, ओके. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, प्रश्न अंडरस्टँडिंग झाले असेल, तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घेताना UG11 लाईव्ह हा माझा रेफरल कोड आहे. हा रेफरल कोड वापरून तुम्ही अनअकॅडमीवरती जॉईन व्हा. अनअकॅडमीच्या लर्निंग ॲपवरती आपल्याला पोलचं ऑप्शन आहे जिथे अगदी छान पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्न इथे एक्सप्लेन करत असतो. प्लसवरती आल्यानंतर तुम्हाला डिटेल्समध्ये आपली संपूर्ण इंग्रजी ग्रामरची बॅच त्या ठिकाणी अटेंड करता येईल.